प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न विचारतो तो ओके. तो बेंडिंग स्ट्रेस आणि शिअर स्ट्रेस तुम्हाला लक्षात काय ठेवलं. शिअर स्ट्रेस जे काय आहे थोडंसं डोकं दुखवतो पण आपण हळूहळू शिकू त्याला. बेंडिंग स्ट्रेस सिंपल आहे. बेंडिंग स्ट्रेस तुम्ही शिकलेली असणार काय बरं का कसं आहे त्याच्यात लक्षात घ्या. आपल्याकडे फ्लेक्झरल फॉर्म्युला असतो कोणता फ्लेक्झरल फॉर्म्युला. फ्लेक्झरल फॉर्म्युला काय असतो बरं का माहिती आहे का. फ्लेक्झरल फॉर्म्युला असतो M/I सिग्मा बाय वाय इज इक्वल टू E/R. हा फॉर्म्युला असतो आपला फ्लेक्झरल फॉर्म्युला. काय म्हणतात त्याला म्हणतात फ्लेक्झरल फॉर्म्युला. बरं मग याचा वापर करून आपण काय करत असतो आपले बेंडिंग स्ट्रेसेस काढून घेतो बरं का. बेंडिंग स्ट्रेस तुम्हाला काय तर रेक्टँग्युलर सेक्शनचा काढायचं आहे. सर्क्युलर सेक्शन असेल रेक्टँग्युलर सेक्शन असेल आय सेक्शन विचारतात. काय विचारतात ते आय सेक्शन. मग तुम्हाला आता बघा M काय असतो. M असते बेंडिंग मुवमेंट. काय असते बेंडिंग मुवमेंट. आता हे तुम्हाला काढता यायला पाहिजे कसं बरं का सांगतो बघा. आता मला एक बात सांगा समज हा एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे बरं का आणि याच्या सेंटरमध्ये लोड लागतो डब्ल्यूचा समजा. हां तो हा ए आहे हा बी आहे L/2 L/2. तुम्ही मला सांगा डब्ल्यू जर लोड लागत असेल तर इकडे किती येतं हे रिॲक्शन W/2 इकडे किती येतं W/2. समजतं का नाही. तो रिॲक्शन जर का समजा डब्ल्यू लागत असेल W/2 असं काय असतं बघा इकडे रिॲक्शन येतं. मग आता तो बेंडिंग स्ट्रेसेस बेंडिंग स्ट्रेसेस शिअर स्ट्रेसेस या पद्धतीने आपण बोललो. बेंडिंग स्ट्रेसेस एवढे आले आपलं रिॲक्शन आलं एवढं. पण याची जर का मला बेंडिंग मुवमेंट काढायला लावली होती किती येईल रे ती. तुम्ही या त्रिकोणाची लक्षात घ्यायची गरज नाही. याची बेंडिंग मुवमेंटची व्हॅल्यू किती असते एमची ती असते WL/4. कळते का. म्हणजे सिम्पली सपोर्टेड बीमवरती सेंटरमध्ये लोड लागत असेल तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट किती असते WL/4. डब्ल्यू किती आहे डब्ल्यूची कळलं का. फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला काय सांगतोय. पहिला केस क्लिअर आहे का सांगा. सिम्पली सपोर्टेड बीमवरती सेंटरमध्ये पॉईंट लोड लागत असेल तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट किती येते WL/4. चला दुसरं घ्या. जर समज सिम्पली सपोर्टेड बीम आहे आणि याच्यावरती UDL लागत असेल काय लागत असेल UDL तर मुवमेंट किती येतील बरं का. मुवमेंट बघा मुवमेंट किती डायरेक्टली फॉर्म्युला सांगतो WL/8 किती WL/8. आणि तिसरा जर समज बघा जर समज तुमच्या लक्षामध्ये येईल आता की जर समजा बीमवरती इसेंट्रिक लोड असला कोणता इसेंट्रिक लोड तर कोण विचारत नाही पण तरी राहू दे लक्षामध्ये. हाय ए हाय बी इथं आहे W बरं का. जर इसेंट्रिक लोड असेल तर त्या केसमध्ये कसं असतं बरं का WAB/L किती मुवमेंट असते WAB/L या पद्धतीने ते आपल्याला दिसायला भेटतं. ठीक आहे. तर हे बेंडिंग मुवमेंटचं आहे. तुम्हाला पहिले पेपर बघ बरं का त्याच्यात बेंडिंग स्ट्रेसचे प्रश्न आहेत का नुसतं फक्त शिअर स्ट्रेस आहे. मी तर असं होऊन जाईल पॉज कर. सिम्पली सपोर्टेड बीम पॉईंट लोड सेंटरमध्ये असेल तर मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट WL/4. जर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड असेल तर WL/8. तिसरी केस लक्षात राहील तर बरंच आहे WAB/L. आणि एक केस अजून असते कोणती कॅन्टिल्युअर. कोणती कॅन्टिल्युअर. जर चुकून हुकून कॅन्टिल्युअर बीम आला हा कॅन्टिल्युअर बीम आहे आणि याच्या इकडे जर लोड लागत असेल तर मुवमेंट किती येते L आहे आणि लोड आहे तो मुवमेंट किती तयार होते WL किती तयार होते. जर समज फिक्स बीम आहे हा कॅन्टिल्युअर आहे याच्यावरती UDL आहे काय UDL आणि लोड किती तर W kN/m. लांबी किती आहे L तिथे मुवमेंट किती तयार होती WL/2 तर ती मॅक्सिमम मुवमेंट राहते. तो एमचे फॉर्म्युले हे नाही बी हे तुम्हाला लागणार नाही. हे 3 मला पास करून द्या जमतात का. सिम्पली सपोर्टेड बीम सेंटरमध्ये लोड मॅक्झिमम मुवमेंट WL/4. सिम्पली सपोर्टेड बीम वरून UDL मॅक्झिमम मुवमेंट WL/8. ओके. फॉर्म्युला वापरायचा M/I इज इक्वल टू सिग्मा बाय वाय इज इक्वल टू E/R. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. या फॉर्म्युलाला मी अजून हे करून टाकतो. पहिला दोघांचा वापर करतो आणि याला मी जरा हलकं करतो. हलकं कसं करतो बघा M/I सिग्मा बाय वाय. तुमच्या लक्षामध्ये येईल की हा जो M आहे ना हा जो I आहे खालचा या आयला पल्याक जर पाठवलं तुम्ही तर कसं होऊन जाईल मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू सिग्मा / वाय इंटू I. समजलं का. आणि I/Y जो आहे ना तो I/Y होऊन जातो तुमचा सिग्मा इंटू I/Y. बघा I/Y जो आहे ना हा होऊन जातो Z. काय होऊन जातो हा म्हणून सकाळी आठवतं का तुम्हाला आठवतं का या मुवमेंटची जागा घेतली होती T ने या स्ट्रेसची जागा घेतली होती टाऊने आणि याची जागा घेतली होती ZP ने. आठवतं का असं होऊन जातं ते मुवमेंट आणि हे जे ना सारखं चालतात सारखं रन करतात ते. बरं मग आता M इज इक्वल टू हे आलो. पण तुम्हाला जर का ते म्हणतात बेंडिंग स्ट्रेस काढ म्हणजे सिग्मा काढ. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय झाला M/Z. काय झाला असं सिग्मा इज इक्वल टू माझा ठीक आहे M/Z. या पद्धतीने उदाहरणं सोडवा ना कोणती बी. प्रश्न असा पडतो की
झेडचा काय विषय करायचा, एम तर मला तुम्ही शिकवलं WL²/4 WL² WL²/8 ते तर आपण बघितले, एमचं व्हॅल्यू आली. पण झेड काय, झेड बद्दल सांगू देतो. झेड असो सेक्शनल मॉड्युलस कसं काढतात, I/Y करून. कसं काढतात, I/Y, वेअर I इज व्हॉट, मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय असते, मुवमेंट ऑफ इनर्शिया. आणि Y म्हणजे सेंटर पासून अंतर CG त्याचा, ठीक आहे, इन शॉर्ट. मग आता I/Y करा की तुम्हाला झेड भेटून जाईल. पण काही स्टँडर्ड फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत, जसे की काय, सर्कलचा झेड किती असतो, π/32 d⁴ का 3 किती असतो, 3 π/32 d³ असतो तो, कारण की त्याचं युनिट mm³ आहे ना, म्हणून मी लक्षात ठेवलं. पुढे तो बघा, हा एक फॉर्म्युला. सर्कलसाठी झेडची व्हॅल्यू, रेक्टँग्युलरसाठी झेडची व्हॅल्यू किती असते माहिती आहे, झेड इज इक्वल टू रेक्टँगलचा BD²/6 अशा पद्धतीने तुम्हाला दोघं व्हॅल्यू लक्षामध्ये ठेवणं आहे सर्कलचं. पण I सेक्शन आला, I सेक्शनचा तुम्हाला डायरेक्टली I16 काढावा लागतो. काय काढावा लागतो, I16 काढावा लागतो तुम्हाला, आणि त्याच्यानंतर उत्तर काढावे लागतात. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला मी बेसिक सांगितलेलं आहे. आता आपण एक उदाहरण घेऊया आणि आपलं बेंडिंग स्ट्रेस संपलं. ओके, किती मार्काचं गणित आहे, 5 गणित. कसं गणित आहे, सिम्पली सपोर्टेड बीम. हा काय, क्रॉस सेक्शन दिलाय 350 mm वाईड. आता क्रॉस सेक्शन असतो त्याचा वाईड म्हणजे हे खालचा पोर्शन आहे, याला बी म्हणतात. किती आहे, 350 mm. आणि डेप्थ किती आहे, D इज इक्वल टू 700 mm. ओके, सब्जेक्टेड टू युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन लोड कितीचा आहे रे, 120 kN/m आहे का, बरोबर, kN/m. चला पुढे, इंटायर स्पॅन कितीचा आहे, 3 मीटरचा. डिटरमाइन मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस, ड्रॉ बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम. चालेल का, याच्यासारखा बकवास प्रश्न मी माझ्या जिंदगीमध्ये बघितलेला नाही, आणि तुम्ही पण. चला, नाव बघा रे, काय करायचं तुम्हाला मुवमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे. मॅक्सिमम मुवमेंटचा फॉर्म्युला किती असतो, UDL असेल WL²/8. W किती वरून 120, लांबी किती त्याची 3/2 /8. करा रे, एमची व्हॅल्यू किती आली, 135. किती आला, 135 kN/m. किलोन्यूटन मध्येच राहील ते, होय का, कारण की सगळं तुम्ही टाकताच त्याचे ना, kN/m. नाव मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस सिग्मा बी किती काय असतो रे, M/Z. काय असतो, M तर काढून झाला, झेड काढून घ्या, बघा असं. अँड झेड इज इक्वल टू काय असतो रे, BD²/6. तो बी किती त्याचा 350, डी किती त्याचा 700² /6. करा हिशोब. हा MM मधील MM चा क्यूब कशा दिला, MM प्रॅक्टिस केल्यावर कोण तुम्हाला. 10⁻³ mm⁻³ क्यूब असतो तो, mm⁻³ झाला. झेड भेटला, M भेटला, कळालं का. आता तुम्हाला टाकायचे सिग्मा बी मॅक्सिमम. मग कसं करणार, म्हणून सिग्मा बेंडिंग मॅक्सिमम बराबर M/Z. M किती आणला तुम्ही, 135 kN आहे बरं का. तो 10⁻⁶ करावं लागेल. काय करावं लागेल, kN/m. तुम्हाला जर न्यूटन MM मध्ये करायचं असेल तर कितीने मल्टिप्लाय करतात, 10⁻⁶ N/mm. टाकली ती व्हॅल्यू न्यूटन आहे. आणि झेडची व्हॅल्यू MM मध्ये दिलेली आहे, किती आहे 28.58 × 10⁻⁶. कटला. सिग्मा बेंडिंग मॅक्सिमम किती आला, 4.72. ही झाली तुमची मॅक्सिमम 4.72 Nm/m². दिस इज युअर आन्सर. डायग्राम काढा. डायग्राम कशी बनते, याची डायग्राम बनते अशी, इकडे बनवा. हे किती आहे 350 mm, हे किती आहे 700 mm. तुम्हाला काय काढायची डायग्राम, कशी डायग्राम बनणार, ओके. हां, अशी डायग्राम बनणार याची. आणि इथं किती व्हॅल्यू 4.72, इथं किती व्हॅल्यू
4.72 प्लस मायनस. वरती काय असतं? वरती असतं कॉम्प्रेशन, खाली काय असतं? टेन्शन. बोला. चला, तो तुम्हाला हा उदाहरण आता शिकवायला मजा येईल आपल्याला. कॅन्टिल्युलर बीम बोलताय कारण की मोबाईल पकडलेली म्हणून मला शिकवायला मजा येईल. तो बघा, कॅन्टिल्युलर बीम ऑफ अ स्पॅन 1.2 मीटर. कॅन्टिल्युलर बीम म्हणतात, काढता येतं मला. हा कॅन्टिल्युलर बीम आहे, 1.2 मीटर म्हणतो. इथून ते इथपर्यंतची लांबी किती आहे? L = 1.2 मीटर. पुढे चला, लोडेड विथ अ पॉईंट लोड 70 किलो न्यूटन. एंडला किती लोड लागतोय? 70 किलो न्यूटन. तो 70 किलो न्यूटनचा लोड त्याच्यावरती लागतोय. आणि तुम्हाला काय म्हणताय बरं का ते फ्री एंडला? अ बीम इज अ रेक्टँग्युलर इन अ क्रॉस सेक्शन हॅव्हिंग विड्थ 230. याचे डायमेन्शन बघा, 200 mm ची, 230 mm ची काय त्याची विड्थ आहे. विड्थ म्हणजे छोटा बीर आहे. आणि डेप्थ किती त्याची? 500. डेप्थ किती आहे? तो D = 500 mm. नाही समजलं? गिवन डाटा नाही समजलं? ओके. चला मला सांगा, आता मुवमेंट काढावं लागते आणि झेड काढावा लागतो. तो एम कसा काढता? एम कसा काढता? WL² 2. मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट किती असते? सिम्पली सपोर्टेड बीम नाही, तो कॅन्टिल्युअर आहे. WL² 2. W किती याचा? 70. L किती आहे? 1.2 चा वर्ग /2 करायचो. अरे UDL आहे का फक्त? तो फक्त काय तो UDL. याचं उत्तर किती? फक्त W × L. W × L. मग करा, M किती आला? 70 × 1.2. 70 12 7 84. 84 ना? 84 किलो न्यूटन × मीटर म्हणजे 84 × 10⁶ न्यूटन × mm. न्यूटन × चला झेड काढून घ्या. झेड काय असतो त्याचा? BD²/6. बी किती आहे त्याचा? 230. डी किती आहे त्याचा? 500चा वर्ग /6 करा हिशोब. 9.58 × 10⁶ mm चा क्यूब. mm चा क्यूब. आता काय करणार? सिग्मा बी मॅक्स काढा. कसं काढणार? M/Z. M किती आहे? 84 × 10⁶. झेड किती आहे? 9.58 × 10⁶. 10⁶ 10⁶ कटला. 84 / 8.76 न्यूटन × न्यूटन पर mm चा. हा झाला तुमचा सिग्मा मॅक्सिमम. ओके का? आणि तुम्हाला काय करायची? आकृती काढून द्या ना. ओके. चला बरं का, आता मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट ही झाली ना. 8.76. इथं आकृती किती आहे? 8.76. 8.76. समजलं का? इथं वरती असते कॉम्प्रेशन, खाली असते टेन्शन. जमलं का? या तिघांचे काय करता येईल की जे मोमेंट ऑफ इनर्शिया काढता यायला पाहिजे. कसे काढतात सांगून देऊ थोडक्यामध्ये. जसं की समज आता आय सेक्शन आहे. आय सेक्शन बी 2 प्रकारचे असतात, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. इन नाही, अन काय म्हणतं? हे बघा, समज हा आय सेक्शन आहे. जो आय सेक्शन मला दिसतोय तो तुम्हाला पण दिसायला ठीक आहे, दिसला. तुम्हाला आता हा जो काही आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल की याची जी विड्थ आहे ना, ही विड्थ आहे बी. किती आहे? याची विड्थ आहे बी, कॅपिटल बी. काय आहे? कॅपिटल. याची जी डेप्थ आहे ना ती किती आहे? कॅपिटल डी. ओके. IXX काढायचं आपल्याला. फक्त काय काढायचं आहे? हा बी आहे, हा डी. तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल की हा जो छोटा चौकोन आहे, हा जो गॅप आहे ना, याची विड्थला मी बोलतो छोटा बी. बघू आता कधी परत वापिस येणार नाही तो. हा आहे डी. तुमच्या लक्षात आला का? इथून तिथपर्यंत बी आणि इथून तिथपर्यंत का? हा डी. मग आता याचं का मोमेंट ऑफ इनर्शिया काढणं सिंपल आहे ना. कशी काढतो? आपल्याला माहिती आहे रेक्टँग्युलर सेक्शनचा जर का मोमेंट ऑफ इनर्शिया विचारला तर किती असतो? BD³/12. काय असतो? तर माझा मला जर का याचा IXX काढायचा असेल तो IXX बराबर काय असतो रे? कॅपिटल BD² बाय कॅपिटल BD³/12 मायनस छोटा BD³/12. खतम टाटा. पण लक्षात घ्या छोटा बी कोणता आहे? इथून ते इथवर आहे. बरं मी तुम्हाला उदाहरण देतो. छोटा बी सांगा. 200 mm, 10 mm. छोटा बी किती सांगा? 10. छोटा बी किती? पटकन पटकन. छोटा बी किती आहे? 85. किती आहे? 200 मधून 10 गेले 190 चा निम्मा 85. 85 का 95? 95. काय आलं? हे 95. किती आहे? 95. हा छोटा बी. नाही समजलं? समजलं. अरे 200 मधून 10 मायनस करा ना. अलीकडे निम्मा, अलीकडे निम्मा. हे 100 आहे, हे 10 आहे. 100 मधून 10 गेले
100 मधून 10 गेले 90 तुला हिशोब 100 मधून 10 गेले 90च्या निम्मा इकडे 45 गेले पाहिजे. मग छोटा बी किती आला 45. बरं मग आता तुम्ही थोडी सांगा हा छोटा डी कसा काढता भागवत सांगा. इथे ओव्हरऑल डेप्थ आहे तुझी 200 mm. किती आहे याची थिकनेस आहे 20. याची बी किती आहे 20. मधला डी किती हा 200 आहे ना. 20 40 मायनस करा 160 खतम ना दादा. आलं का तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया एका लाईन मध्ये काढता. तर मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा वापर कसा होतो कधी कधी काय करतात ते I बाय वाय काढायला लावून देतात ना. I बाय तुमचा I बी येऊन गेला आणि वाय काय असतो या केसमध्ये निम्मा रे D/2. वाय काय असणार या केसमध्ये D/2. ओके का. तो बेंडिंग स्ट्रेस आपल्या 8 मार्काचे झालेले आहे फिक्स. बेंडिंग स्ट्रेस एकदम ओके झालेलं आहे. से बाय. आता आपल्याला करायचं आहे शिअर स्ट्रेस. काय शिकायचं आता शिअर स्ट्रेस झालं म्हणजे माझी सुट्टी. ओके का. चला बरं मग आता हे आय सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलं ना. मी टीचा काढून दाखवू का तुम्हाला. टी सेक्शनचा टीचा काढण्यासाठी मी एक उदाहरणच घेतो बाबा. चाललं का. याचे डायमेन्शन आहे समज 200 mm. किती आहे 200. याचे डायमेन्शन आहे समज 20 mm. इथून तिथून याच्या खाली हे आहे समज 100 mm. 100 कशाला 200 घेऊ. चाललं का. ते 180 घेऊन टाका बस का. म्हणजे बरोबर हिशोब किती होऊन जाईल 200. चलो तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा अबाउट एक्स ॲक्सिस. बघा लक्ष द्या. काय करायचं डायग्राम बनवायची. काय बनवायचे किती डायग्राम बनतील त्याच्यात. वरची एक हॅचेडवाली एक आणि रिकामी 2. बरोबर ना. मग तुम्ही काय करायचं दुसरी स्टेप तुमची असते की जे एंडचे जे पोर्शन आहेत ना त्यांना ॲक्सिस बनवायची. काय बनवायची त्यांना जसं की हे एक्स ॲक्सिस आणि काय वरची असं करून टाकायचं. चालेल. दादा मला सांगा 2 आकृत्या बनल्या ना तर याला म्हणू आपण आता आकृती नंबर 1. याला काय म्हणतो आकृती नंबर 2. आकृती नंबर 1 कोणती वरची आहे की नाही. चला मला एरिया काढून दाखवायचा. A1 किती 200 × 20. काय डाऊट आहे. A1 आले 2 2 4 1 2 3 1 2 3 mm चा. चालेल. कोणतं दादा तुझं बोट ठेव. काय केलं हा 200 × 20 हा एरिया आहे त्याचा वर. A2 काय येईल A2 हा दुसरा एरिया ना 180 × हे किती 20 आहे समजा किती आहे 18 दुने 1 2 mm चा एरिया. कोणाला डाऊट आहे काहीपर्यंत. ओके चला पुढचं करा. तुम्हाला A1 भेटून गेला A2 भेटला. आता मला सांगा x1 म्हणजे आडवा निम्मा. x1 म्हणजे काय रेफरन्स ॲक्सिस पासून कुठून रेफरन्स ॲक्सिस पासून आडवा निम्मा. तुम्हाला सांगा ही आकृती रेफरन्स ॲक्सिस आहे याच्यापासून आडवा निम्मा काय रे 200 आहे ना. चलत गेलो या पहिली आकृती आहे ना तुमची. चलत आडवा निम्मा काय त्याचा 100. किती आहे रेफरन्स ॲक्सिस पासून 100 mm. दुसरी आकृती घ्या. याचा आडवा निम्मा काय असणार या दुसऱ्या आकृतीचा. हे बघा तुम्ही बघणार 20 आहे. आडवा निम्मा किती याचा 10 आहे. किती आहे 10. पण येड्यांना तुम्हाला इथून मोजायचं का रेफरन्स ॲक्सिस म्हणजे इथून जर का इथपर्यंत म्हणणार तुम्ही किती 100 येईल. आणि 100 जिल्हा याचा बी निम्मा किती येईल इथपर्यंत येईल ना. इथून तिथून थोडी मोजायचं आहे. इथून इथवर मोजायचं दादा. आणि ते बी किती येईल 100. समजलं का. तो असं बी 100 x1 100 x2 100 असला ना तर x बार बी 100 असतो. कळाला का. x बार बी काय असतो डायरेक्टली मी लिहून टाकतो डायरेक्ट दिमाग लावत नाही. ठीक आहे. x1 जर 100 असेल अभि x बार बी किती असतो 100. y बार काढा y1 काढा. y1 म्हणजे काय उभा निम्मा. उभा रेफरन्स ॲक्सिस पासून. मला सांगा हा एक नंबरची आकृती आहे याचा उभा निम्मा किती आहे म्हणणार 10. किती असणार पण तुम्हाला काय इथून मोजायचं का इथून मोजायचं. मग खाली किती 180 आणि इथून किती आहे 10. हे किती येणार 190 mm. आणि y2 कसं काढणार उभा निम्मा खालची आकृती इथून मोजायचा. याचा एक उभा निम्मा किती येईल 90. किती येईल झाले सगळे काढून 90. आता तुम्हाला x बार तुम्ही काढून टाकलाय. आता y बार काढा. y बार काय असतो A1 y1 प्लस A2 y2 डिवाइड बाय A1 प्लस A1 प्लस करा हिशोब. A1 किती तिथं 4000 गुणिले y1 किती आहे 190 प्लस A2 किती आहे 3600 गुणिले y2 किती आहे 90.
डिवाइड बाय A1 किती आहे रे 4000 प्लस 36 करा हिशोब वाय बार 142.63 42.63 एम एमचा फक्त एम एमचा काही नाही एम एमचा काही नाही ओके का इथपर्यंत काय डाऊट आहे हे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे हे करावे लागतात हे पुढच्या स्टेप्स आहे तुमच्या टी सेक्शन चॅनल सेक्शन आय सेक्शन यांचं तुम्हाला असं करावं लागतं कारणाने मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस कसा काढतात रे विचार करा तुम्ही आय एक्स एक्स काढण्यासाठी आकृती एक आहे ना त्याचा आय एक्स एक्स काय येईल बरं का आय एक्स एक्स 1 प्लस आय एक्स एक्स 2 कारण दोन आकृती आहेत ना त्या कळतंय का तुम्हाला ही एक आकृती ही एक आकृती तुम्ही आय एक्स एक्स 1 कसा काढणार आता म्हणजे ही वरची आकृती ना आय एक्स एक्स 1 काढायचं आय एक्स एक्स 1 काय येईल रे आय एक्स एक्स असतो बी डीचा क्यूब बाय 12 प्लस ए एचचा स्क्वेअर का बरं का असं का बरं करतायत तुम्ही कारण की मला सांगा जो सेंटर आहे त्या सेंटरची ॲक्सिस थोडी याची ॲक्सिस आहे त्याची अलग ॲक्सिस आहे ना पॅरलल ॲक्सिस थेरम का वापरावं लागेल पॅरलल ॲक्सिस मग मी कसं करतो बघा ती आकृती बघा त्याचा बी किती आहे 200 त्याचा डी किती आहे 20चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया किती त्याचा 4000 किती आहे 4000 इंटू बघा एक्स एक्स काढतायत ना एक्सेस काढतायत की नाही तुम्ही इथं काय करायचं वाय बारला घ्यायचं वाय बार किती 142.63 मायनस y1 किती आहे 190 त्याचा स्क्वेअर हा झाला आय एक्स एक्स जेव्हा तुम्ही एक्स काढतायत तर बात करतायत वायची कशाची बात करायची मग सांगा हिशोब समजलं की नाही 10 एम एमचा 4 एम एमचा 4 चला आता कोणतरी आय एक्स एक्स 2 सांग कसं काढणार किशोर दादा आय एक्स कसं येईल बी डी क्यूब बाय 12 प्लस ए एच स्क्वेअर प्लस बी किती आकृती दुसरी आकृतीचा बी सांगा ना बी म्हणजे आडवा किती आहे 20 डी किती आहे त्याचा 180चा क्यूब डिवाइड बाय 12 डिवाइड बाय प्लस एरिया किती दुसऱ्या आकृतीचा 3600 हां इंटू वाय बार किती रे 142.63 मायनस y2 किती आहे 90 अख्ख्या ब्रॅकेटचा स्क्वेअर एच म्हणजे वाय बार पकडायचं 19.69 एक म्हणजे वाय बार मायनस y1 किती 19.69 इंटू 10⁻⁶ वाय बार मायनस y1 वाय बार मायनस y2 याच असतो तो बोला रे आता या दोघांची बेरीज केली तुम्ही तर तुम्हाला एक्स आय एक्सेस भेटून देईल टी सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्सेस समजलं की नाही